सो गाइस आता इथे तयारी चालू आहे चुलीवर वेफर्स बनवण्याची. त्यासाठी चूल तयार केले. तर आम्ही चूल पेटवलेली आहे आता आणि वेफर्स बनवायची तयारी चालू केलेली आहे. हे ना पाणी उकळत ठेवलंय चुलीवरती. हे बघा पाणी उकळलंय. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं. मीठ घातलं की मग त्याच्यामध्ये घालायचे हे बटाट्याचे काप. हे आधी आम्ही खिसून 2 तासापूर्वी पाण्यात ठेवले होते. त्या तुरटीच्या पाण्यात ठेवतो आपण जेणेकरून ते काळे पडत नाहीत. बरोबर. हे बटाट्यांना च्या कापांना मस्त उकळी आली आहे. आता काय करायचं, हे ना काढून घ्यायचे आणि सुकत घालायचे. हे असे झाऱ्याने सगळे काप बाहेर काढायचे हळूहळू. बटाट्याचे वेफर्स झाले आहेत. आता आम्ही सगळे चाललो आहोत कोयना दौलत बघण्यासाठी. कोयना दौलत डोंगरी महोत्सव. चला. मरळीला लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक इथे आलेलो आहोत. हे बघा, हे खूप मोठा डोंगरी महोत्सव आहे. आपण आता आलोय कोयना दौलत कृषी महोत्सव मरळी येथे आणि तिथे एक आपल्याला स्टॉल मिळाला आहे घरगुती बिस्किटचा. गहू नाचणी नानकटाईचे बिस्किट आहेत. इथं आता गंमत एक झालेली आहे. आज संकष्टी होती तर दाजींची संकष्टी सुटलेली आहे. ते नाव वापर केलं बिस्किट आणि खाल्लं आणि बिस्किटाची खूपच चव छान आहे. प्रकारची फळं झाडं पण आहेत. हे बघा, 2 ते 6 एप्रिलमध्ये आहे हा महोत्सव. जर कुणाला यायचं असेल तर नक्की विजिट करा. इथे ना खूप प्रकारचे मध आहेत. ओवा, नीम, जांभूळ आणि आपले नॉर्मल मध असतो तो. कुठं बनवतंय? बनवण्याच्या म्हणजे दादा कसं आहे, जिथं फुलांची मुबलक उपलब्ध असते त्या ठिकाणी होतं. आता हे जांभळचे क्षेत्र आहे, हे 25 एकर क्षेत्र आपल्या कर्जत जामखेडमध्ये नगर जिल्ह्यामध्ये आहे. तर तिथं पांढरे व्हाईट कलरचे जांभळ आणि बहाडोली जातीचे जांभळ त्यासाठी संकलित होतं. आता ही जंगल तुळस आहे ती इथं मुबलक प्रमाणात नाही आहे, जी उत्तराखंडमध्ये परिसरामध्ये होते. ओव्याचं क्षेत्र आपल्याकडे नाही आहे, ते गुजरातमध्ये किंवा MP मध्ये आहे. आपल्याकडे फक्त शेवगा, रेग्युलर मल्टीफ्लोरा, जामून, कडुनिंब आणि बाबळीचा मध आपण संकलित करतो. त्याच्याकडे गूळ सुद्धा आहे. बनवताना आपण काय केलं आहे की त्यामध्ये लाकडी गाण्याचं जे काही कोलप्रेस ऑइल असतं आपलं एरंडेल तेल वापरलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की जो देशी कुशीची भेंडी असते त्या झाडाचा रस आणि चुना टाकलेला आहे. तुम्ही याची टेस्ट पण बघू शकता. अगदी म्हणजे गो आधारित आणि नैसर्गिक पद्धतीने तो बनवलेला आहे. कुठल्याही प्रकारचं केमिकल फर्टिलायझर किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही आपण. मी हे तुळसवालं मध घेतलं. बघ कसं आहे, तुम्हाला नक्की रिव्ह्यू सांगेल ह्याचा. हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्स आहेत. ही जी म्हैस आहे ना ती ना जगातील सर्वात बुटकी म्हैस आहे. तुम्ही इथे बघू शकता वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा तिनं केलेला आहे. आणि हिला 75 लाखाची मागणी आहे. वजन 290 ती तिची मम्मी आणि तिचं वजन किती आहे बोलला? 290 किलोचं वजन आहे. वय आहे तिचं 3 वर्ष 6 महिने. उंची आहे 2 फूट 8 इंच. हा बघा सरडा, शाकाहारी सरडा. ठीक आहे इकडे शेपूट सोड. ए शेपूट सोड. काढते का फोटो? हात लावू शकतो. पकडलं का? पहिला पकडलं कधी तर काय असं काय माहित. ताजी नीट बघा. कोण ताजी? मला हात लावायचा 2 मिनिट. घ्या की. अरे दादा, तेव्हा अरे घ्या की. ब्याव वाटते. हे राजहंस आहेत. टर्की कोंबडा बघा कसा आहे भारी. ते काय आहे? ते कोंबडा आहे का काय? शामृग कोंबडा. कोंबडा आहे कोंबडा. टर्की कोंबडा आहे. टड्याला हात लावला मी आणि दादांनी लावला. ह्यांना मी म्हणत होते घ्या तर हे घाबरले. आपलं प्रत्युष कॉटन ग्रीन म्हणून 100% कॉटनचे पॅड आहेत.
आपण त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स यूज केलेले नाही चल, आहेत, सांगतो त्यामुळे मी तुला. आपल्याला पुढे प्रेग्नेन्सीसाठी किंवा कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी होत आहे. गॉगल जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हे पूर्ण खायचे स्टॉल्स आहेत. ये इकडे ये. पुढे ऑप्शन आहेत वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी. जास्त गर्दी आहे. बघा तिकीट्स मिळाले, खूप जास्त गर्दी. पोलीसवाले इथनं इकडे गेले, आमचा नंबर आलाय. खूप वेळ गेला. खूप खूप जास्त खूप हेडेक. वरतून बसणार होतो, तो फुटला. अंश म्हणतोय मला मध्ये घ्या दोघांच्या. मला खूप मित्रांनो भीती वाटते का मी पाणी बघून मला खूप भीती वाटते. याला पोहता येतं, पूर्ण पोहता येतं. हे दुसरा वर्पूल घ्यायला चालले. न्यू वर्पूल इज कमिंग. ह्याच्यापासून राईड करते त्याला काय म्हणते. वर्पूल आलेला आहे. See. ओ, ओ, ओ. बस ये इकडे इकडे. फक्त मोबाईल तुमच्या खूप मजा आली. खूप मजा आली. भीती वाटत होती पण लय मजा मजा आली. खूप जास्त मजा आली. कसं वाटलं सांगा आधी? मला खूप चांगलं वाटलं. मला आधी भीती वाटत होती पण जसं ते चालू झालं तसं एकदम ब्युटिफुल. खूप छान वाटलं. बँक आण. मजा आली मजा आली. असं वाटतंय अजून एकदा बसावं. पण लाईन बघा, लाईन खूप गर्दी आहे आणि तिकीट बंद केले. आता घरी चला. तिकीट बंद केलेले आहेत त्याने. बाय. छान. एक्स्ट्रा गेलेलं परवडलं. फायनली आता आम्ही घरी चाललोय. खूप आनंद झाला आज. कसा होता आजचा दिवस? खूप छान. अजून संपायचं. आणि संध्याकाळी काय करणार आहे? अभ्यास केलाच पाहिजे. खूप जास्त छान दिवस होता. आता आम्ही घरी चाललोय. उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटू. लागल की बाबू. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.